कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे आणि आपण जर बघितलं तर तिथे रस्ते अरुंद आहेत. सध्या सॅटिसचं काम कल्याण रेल्वे स्टेशन स्मार्ट सिटी अंतर्गत चालू आहे. विकासाचं काम चालू आहे आणि त्यामुळे रहदारी ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी काही आम्हाला निर्णय घ्यायला लागले. त्यापैकी काही ठिकाणी जसं सहजानंद चौक आहे, पूर्णिमा चौक आहे, लाल चौकी आहे, संतोषी माता रोड आहे, पथरी पूल आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि ते एक मेन कारण आम्ही बघितलं की नो पार्किंगमुळे वाहतूक कोंडी त्या प्रमाणात जास्त होते. त्या ठिकाणी आम्ही हे नो पार्किंग झोन केलेले आहेत. काही ठिकाणी आम्ही P1 P2 पार्किंगसुद्धा केलेली आहेत. तर मी याद्वारे सगळं कल्याणवासियांना आवाहन करतो की कृपा करून त्याचं तंतोतंत पालन करावं, जेणेकरून वाहतूक सुरळीत राहील. कशा प्रकारे आपण तिकडनं काढू? बरं, फेरीवाले हे महत्त्वाचं एक वाहतूक कोंडीचं कारण असतं. कल्याण महानगरपालिका मार्फत आम्ही त्यांच्यावर सतत कारवाई करत असतो आणि ही कारवाई KDMC मार्फत होत आहे, जेणेकरून त्यामार्फत वाहतुकीस थोडासा आम्हाला आधार मिळेल, वाहतूक सुरळीत राहील. आणि जो तुम्ही जर भाग बघितला तर शिवाजी चौक या ठिकाणी किंवा स्टेशन परिसरात हॉकर्स जास्त असतात. तर त्या ठिकाणी KDMC मार्फत ही मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र तुम्ही फेरीवाले हटवलं नाही तर आम्ही आमच्या गाडीवर कारवाई करू नका अशी मागणी करता तुम्ही न्यायालयात जाण्याचा इशाराही नागरिकांनी दिलेला आहे. नाही, जिथे जिथे वाहतूक कोंडी होईल आणि जिथे जिथे नो पार्किंग मध्ये वाहन असेल त्या ठिकाणी आम्ही कारवाई करणार आहोत. कारण जिथे वाहतूकला त्रास होईल आणि जिथे नो पार्किंगमध्ये गाडी असेल तिथे कारवाई होईल. तर कृपा करून या ठिकाणी वाहन तुम्ही पार्किंग करू नका, वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या. मुळात झाले कसं की कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये फेरीवाले हटाव मोहीम कधी ह्यांच्याकडनं महापालिकेकडनं हाती घेतली जात नाही. फेरीवाले तिथंच राहतात. मात्र अधिकृत कर भरणारे जे 2 व्हीलर 4 व्हीलरचे मालक किंवा चालक जे आहेत त्यांना मात्र अधिसूचना काढून नो पार्किंगचे रिझर्वेशन सगळीकडे टाकलं जातं. अधिसूचना राठोड साहेबांनी काढली, त्याच्यामध्ये आमच्यावरती अन्याय होते की आम्ही घरनं वाहनच बाहेर काढायचं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता. त्यामुळे आम्ही आता या गोष्टीला हरकत घेतलेली आहे, अधिसूचनेला हरकत घेतली. जोपर्यंत फेरीवाले हटवत नाही तोपर्यंत आमच्यावरती तुम्ही नो पार्किंगची सक्ती करू नये असं आमचं म्हणणं आहे. पुढची भूमिका काय? याच्यासाठी ही अधिसूचना जर वाहतूक विभागाने रद्द नाही केली तर आपण CPNकडे दाद मागू, नंतर आपण कोर्टामध्ये जाऊ. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.